Hello friends, today we are going to start a new poem which is the Song of the Open Road, which is written by Walt Whitman. Firstly, we will discuss about the introduction of the author, which is the Walt Whitman, who is the one of the most popular author of the America. Walt Whitman was born on the 31st May 1819. He was an American poet, essayist, and journalist. He is among the most influential poets in America. He is called as the father of the free verse. He was born in Huntington in a family with difficult economic status. He is well known for his major work, Leaves of the Grass. विद्यार्थी मित्रांनो, आज जी आपण एक पोएम शिकणार आहोत जिचं नाव आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, जे वॉल्ट विटमॅन ह्या अमेरिकन ऑथरने लिहिलेलं आहे. हे एक अमेरिकन पोएट होते, एसेइस्ट होते, त्याचबरोबर ते एक जर्नलिस्टसुद्धा होते, ज्यांचा जन्म 31 मे 1819 या दिवशी झाला. त्यांचा जन्म हनिंग्टन ह्या एका अमेरिकेतील ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांना फादर ऑफ द फ्री वर्स असं संबोधलं जातं. हे एक खूप प्रसिद्ध असे अमेरिकन लेखक आहेत. पर्टिक्युलरली त्यांच्या लीव्ज ऑफ द ग्रास हे जे कलेक्शन ऑफ द पोएट्री, कविताचा संग्रह जो आहे लीव्ज ऑफ द ग्रास, जो त्यांनी 1885 4 जुलै 1885 फर्स्ट एडिशन त्या कलेक्शन ऑफ द पोएमची पब्लिश झाली. ज्यावेळेस ते प्रथम पब्लिश झालं त्यावेळेस फक्त 12 पोएम ह्या त्यांनी लिहिलेल्या होत्या. जे हे लीव्ज ऑफ द ग्रास हे खूपच मोठं असं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये त्याचे 5 एडिशन पब्लिश करण्यात आले होते. फर्स्ट एडिशन हे 1855 पब्लिश करण्यात आलं, ज्याच्यामध्ये जस्ट मी तुम्हाला सांगितलं की 12 पोएमचा समावेश त्याच्यामध्ये आहे. पण त्यानंतर वॉल्ट विटमॅन यांनी अनेकदा त्यांना रिवाईज केलं किंवा त्याच्यामध्ये पोएमध्ये आणखी नवीन पोएमची त्याच्यामध्ये भर घातली. त्यांनी ज्यावेळेस 1886 लास्ट टाईम ज्यावेळेस हे रिवाईज केलं किंवा पब्लिश केलं, त्यावेळेस त्या लीव्ज ऑफ द ग्रास या पोएट्री कलेक्शनमध्ये 297 पोएमचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांनी पूर्ण आयुष्य त्यांचं ह्याच्यामध्ये पोएम रिवाईज करण्यामध्ये किंवा ॲड करण्यामध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य गेलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्या लीव्ज ऑफ द ग्रास बरोबरच ओ कॅप्टन माय कॅप्टन, जे सगळ्यांनाच ज्ञात आहे की जे अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूवरती हे एक एलिजी लिहिलेली आहे. त्यानंतर आपण आजची जी पोएम आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, ही सुद्धा एक खूप प्रसिद्ध अशी पोएम आहे. ही जी पोएम आहे त्यांची सॉन्ग ऑफ द ओपन रोड, ही सुद्धा त्यांच्या लीव्ज ऑफ द ग्रास ह्या कलेक्शनमधलीच एक पोएम आहे. आणि ही एक खूपच सुंदर अशी कविता आहे, ज्याच्यामध्ये सेल्फ अवेअरनेसबद्दल लेखकांनी भाष्य केलेलं आहे. ही पोएम जी आहे ती फ्री वर्समध्ये आहे. फ्री वर्स मीन्स देर इज नो एनी राईम स्कीम. ज्या प्रकारे आपण एखादं निबंध लिहितो किंवा वाक्य लिहिले जातात किंवा आपण जे नॉर्मली बोलतो, त्या पद्धतीने ह्या पोएममध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस पोएम वाचतो त्यावेळेस आपल्याला हे वेगळे पण जाणवत नाही. तर ते एक फ्री वर्समध्ये लिहिलेली पोएम आहे, ज्या ठिकाणी राईम स्कीम आपल्याला दिसत नाही आहे. आणि ही जी पोएम आहे ते लेखकाला झालेलं रिअलायझेशन, जे ज्यावेळेस आपण पूर्ण आयुष्य जगतो त्यावेळेस आपल्याला आयुष्यभर नाही परंतु आयुष्याच्या शेवटी आपल्याला एक शहाणपण येतं, विजडम येतं. आपण हेही म्हणू शकतो की ह्या पोएममध्ये लेखकाला आलेलं शहाणपण किंवा त्यांनी अनुभवलेले अनुभव त्यांनी ह्या पोएमच्या माध्यमातून प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. चला तर मग आपण ही पोएम फर्स्ट वाचूया. सॉन्ग ऑफ द ओपन रोड रिटन बाय वॉल्ट विटमॅन. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. Healthy free the world before me, the long brown path before me leading wherever I choose. Henceforth I ask not good fortune, I myself
am good fortune. Henceforth, I whimper no more, postpone no more, need nothing. Done with indoor complaints, libraries, querulous criticism. Strong and content, I travel the open road. The earth that is sufficient. I do not want the constellation any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. Still, here I carry my old delicious burdens. I carry them, men and women, I carry them with me. Wherever I go, I swear it is impossible for me to get rid of them. I am afraid. I am, I am filled with them and I will fill them in return. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, त्यांच्या पोएममधली ही एक वन ऑफ द बेस्ट पोएम ही संबोधली जाते. ही पोएम ही 4 स्टांजामध्ये, आपल्या जो स्टडीसाठी भाग आहे तो 4 स्टांजा त्या पोएमच्या आपल्यासाठी फर्स्ट पार्टमधल्या ह्या 4 स्टांजा आपल्यासाठी. त्यातली पहिला स्टांजा आहे हा 3 लाईन्सचा, 3 लाईन्सचा आहे आणि बाकी जे उरलेले 3 स्टांजा आहेत ते 4 लाईनचे स्टांजा आहेत. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट स्टांजा. अ फूट and light-hearted I take to the open road. Healthy free the world before me, the long brown path before me leading wherever I choose. A foot means what? Going to or go forward. And light-hearted I take to the open road. What he has said? He has started his journey on a light-hearted open road. The road in front of him is very open to him. So लेखकाने त्यांची जर्नी ही कुठं एका रोडवरती सुरू केलेली आहे. व्हॉट ही से दॅट लाईट हार्टेड ओपन रोड. जो ही से आय टेक, मी घेतलेला आहे. कोणता मार्ग ओपन घेतलेला आहे तर जो पुढं जातो, गोईंग ऑन, गोज फॉरवर्ड और गोईंग ऑन, अशा रोड त्यांनी त्याचा प्रवास सुरू केलेला आहे. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. लेखक म्हणत आहेत हेल्दी फ्री, हेल्दी किंवा फ्री हे ॲडजेक्टिव्ह लेखकाने यूज केलेले आहेत. कशासाठी करता? वर्ल्ड. ही से दॅट वर्ल्ड मीन्स वॉट? हे जग जे आहे माझ्या पुढं कसं एक हेल्दी फ्री असं जग माझ्यासमोर आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग वेअर एव्हर आय. अ लॉंग ब्राऊन पाथ. पाथ मीन्स वॉट? वे. वे मीन्स मार्ग. मार्ग म्हणजे काय? अगेन वी आर कमिंग देअर ऑन द रोड. तुम्ही ब्राऊन रोड पाहिलाय का कधी? शक्यतो आपण सिमेंटचे रोड पाहतो किंवा डांबराचे रोड पाहतो, पण ह्या तर लेखकाने ब्राऊन पाथ म्हणलंय. ब्राऊन पाथ मीन्स व्हॉट यू वॉन्ट टू से. लेखकाला काय इंडिकेट करायचंय? द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग वेअर एव्हर आय. ही नो दॅट विच एव्हर रोड ही हॅज चोजन ही इज ऑन द राईट पाथ. त्यांनी जो मार्ग त्यांनी निवडलेला आहे तो परफेक्ट आहे. त्यामुळं त्याला त्याच्यामध्ये एनर्जी ऑफ रिस्पेक्ट शो करायचे किंवा जो कुठला रोड त्यांनी चूज केलेला आहे ही इज ऑलवेज ऑन द राईट पाथ. हेन्सफोर्थ द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग देअर व्हेर एव्हर आय चूज. व्हॉट ही सेज दॅट विच इज द रोड ही हॅज चोजन इज द राईट path for him. So this is the first stanza. Now second stanza. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. What is that? Henceforth, because I know that there is a connection between the first stanza and second stanza. What he says that in the first stanza, which is the road he has chosen, which is the brown path, he know that he has chosen the right path. So henceforth he says that I ask not good fortune. He said that's why I am not thinking or I am not praying for the good luck. Good fortune means good luck. Always we think that if I have good luck I will success. But he says that whatever the road I have chosen is the right path. I know that. That's why I ask not good fortune. I myself am good fortune.
Because what is it that I am not praying to the God for the good luck, but I make my road my own road. त्याला म्हणतात ना मराठीमध्ये आपण म्हणतो मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार. सो मी देवावरती विसंबून राहत नाही किंवा गॉड फेथ किंवा गुड फॉर्च्यूनसाठी मी विसंबून राहत नाही आहे, तर मी माझा स्वतःचा मार्ग मी स्वतः चूज केलेला आहे किंवा मी स्वतः निर्माण करतो. हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोअर. सो मला माहिती आहे की मी जो रोड चूज केला आहे तो योग्य आहे. सो त्यासाठी मी आय एम नॉट क्राईंग. विम्पर मीन्स क्राय, तक्रार करणे, कुरकुर करणे, कुरबुरणे. सो आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, किंवा मी पोस्टपोनही करत नाही की आज नको उद्या करूया. का? कदाचित आज दिवस चांगला नाही आहे, आपण उद्या सुरू करूया. आपल्या मनामध्ये नेहमीच काकी असतं, काकू म्हणजे करू की नको. सो बट व्हॉट इज दॅट वॉट एव्हर द रोड आय हॅव चोजन आय नो दॅट. जसं मी म्हटलं ना मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार. जो मी काय करतो, मी जो निवडलेला मार्ग आहे तो योग्य आहे. तो ह्या ठिकाणी तो पोस्टपोन करत नाही आहे किंवा ही इज नॉट क्राईंग ऑन द हिज वॉट एव्हर डिसिजन ही हॅज टेकन, आणि त्याला त्याची गरजही वाटत नाही. नीड नथिंग. डन विथ इंडोर कॉम्प्लेंट्स. व्हॉट इज दॅट इन वी ह्युमन बिईंग आर ऑलवेज फायटिंग विथ द कंप्लेंट्स. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तक्रार असतात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये किती डिफिकल्टीज असतात. सो व्हॉट इज दॅट विच आर द इंडोर कंप्लेंट्स. ज्या काही माझ्या अंतर्गत तक्रारी आहेत, अंतर्गत मीन्स फिजिकली, इट नॉट मीन दॅट मीन्स त्याच्या आयुष्यामध्ये असलेल्या ज्या तक्रारी आहेत त्या ऑलरेडी त्यांनी ही हॅज फाईट विथ देम. Libraries, parlors, criticism. Libraries means what? What we do in the libraries, we take books and we also give them back. Again, quarrels means so many quarrels, and also I have faced so many quarrels, criticism, and also I have done with the indoor complaints too. So strong and content, I travel the open road. So I am become a strong. I am a strong as well as content. Content means what? Happy. So I am strong as well as I am happy. I travel to the open road. So I am the person like that. I am happy as well as strong to travel on the open road. Now the third stanza, the earth that is sufficient. I do not want the constellation any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. आपण नेहमी बघतो आपल्याकडे काही छोटीशी गोष्ट असेल तर आपल्याला त्याच्यापेक्षा खूप थोडं जास्त पाहिजे असतं. 100 रुपये असतील तर आपण 1000 रुपयाची अपेक्षा करतो, 1000 रुपये असतील तर आपण 10,000, 10,000 असेल लाख, म्हणजे आपल्या अपेक्षा ही नेहमी वाढत जातात. बट व्हॉट इज से दॅट द अर्थ दॅट इज सफिशियंट. ही जी पृथ्वी आहे ती माझ्यासाठी इनफ आहे. आय एम नॉट थिंकिंग अबाउट द सन ऑर द मून ऑर द वॉट एव्हर मे बी. म्हणजे दुसऱ्या ग्रहांचा मी विचार करत नाही. दिस इज द अर्थ इज द प्रॉपर प्लेस फॉर मी. आय एम नॉट थिंकिंग अबाउट द अदर stars or like that only. It is sufficient for me. I do not want the constellation. Constellation means what? Destiny. Or particularly here we are going to take the ग्रह किंवा नक्षत्र ज्याला म्हणतात ते. I do not want the constellation any nearer. I am happy on the earth. I am not thinking to go any other constellations any nearer. I know they are very well where they are. I know that those all the constellations are very good or the excellent, but they are very beautiful, but I am happy on the earth only. I know they suffice for those who belong to them. And what is that? I know they suffice for those who want that these particular constellations, it is enough for them. But for me, I am not thinking about any other constellation. I am happy on the earth only. Now the last stanza is that still here I carry my old delicious burdens. Look the students, this fourth stanza he has written in the bracket. हा जो चौथा स्टांजा आहे त्यांनी ब्रॅकेटमध्ये लिहिलेला आहे. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. आय कॅरी देम मेन अँड विमेन. आय कॅरी देम विथ मी वेर एव्हर आय गो. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will fill in return. What he says that?
Now it is the he has taken the turn in the fourth stanza. Now in the first three stanzas, he says that I am happy. I know that which is the perfect path he has chosen here. But he has taken the U-turn here. To that, what is it that? Still here I carry my old delicious burdens. Particularly, we use delicious adjective for the food. Delicious food, delicious fruits, we say that ताजी तवानी किंवा स्वादिष्ट असं आपण म्हणतो. But what is it that? He's used the adjective for the burdens. Burden म्हणजे काय? आपल्या डोक्यावर असलेलं ओझं. So what is it? Still, though I know that I'm happy on the earth, I know that where I'm going to travel, I know that I'm the creator of my own life. Still, he's saying that I carry my old delicious burden. We human beings can't forget anything. आपल्या मानवाला एक सवय असते की कुठलीही पाठीमागची गोष्ट आपण पाठीमागे सोडून देत नाही. ते नेहमी आपल्या अंतर्मनामध्ये त्या दडलेल्या असतात. Here also he says that still here I carry my old delicious burdens. I carry them, and men and women. Not only I, but like me, many men and women are carrying the burden of the past in our mind. I carry them with me, and like those people, also, I have also carried all those burdens in my mind. Wherever I go, and wherever I go, I can't keep away, it will remain with me only. I swear it is impossible for me to get rid of them. And he says that हा कवी इथे शपथ घेऊन सांगतो की आय स्वेअर तो म्हणतो मी शपथ घेऊन सांगतो की इट इज नॉट पॉसिबल इट इज नॉट पॉसिबल टू द वर्ल्ड टू मीट मॅन ऑल्सो अँड नॉट द एनी ह्युमन बीइंग दॅट टू फॉरगेट द बर्डन ऑफ द पास्ट. Here also, he talks about the human tendency. We always think about the past, and also we also think whatever happened in the past, and also we are thinking about the future, what will be happening in the future. He too said that it is impossible for me to get rid of them. Get rid of them means what? मी त्याच्यापासून सुटका करून घेऊ शकत नाही. ज्यापासून सुटका करून घेणे ते मराठीमध्ये आपण म्हणतो. सो आय एम फिल्ड विथ देम. बऱ्याचशा लोकांप्रमाणे मी सुद्धा माझ्यासुद्धा मनामध्ये सर्वत्र ते डेलिशियस बर्डन्स जे आहेत ते माझ्या मनामध्ये सुद्धा आहेत. अँड आय विल फिल विथ देम इन रिटर्न. आणि मला माहिती आहे की अजून भविष्यामध्ये सुद्धा माझ्या मनामध्ये ते बर्डन हे तसंच राहणार आहे. दिस इज द स्मॉल अँड ब्युटिफुल पोएम विच इज रिटन बाय वॉल्ट विटमॅन. या कवितेच्याद्वारे जे लेखकाला शहाणपण आलेलं आहे की आपण कुठेही गेलो तरीसुद्धा आपण आपल्या मनामध्ये असलेलं जे ओझं आहे आशा अपेक्षांचं असेल किंवा कुठल्याही गोष्टी असेल आपण ते विसरू शकत नाही किंवा काढून बाजूला ठेवू शकत नाही. मात्र या पोएमच्या द्वारे त्यांनी रिअलायझेशन तिथे त्यांना झालेलं आहे ते प्रेझेंट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. इट गिव्स अस poets realization that along the journey of the life one will face and test of the wisdom which is not tested any school or university. जे विजडम आहे किंवा जे शहाणपण आपल्याला आपल्या जीवन जगल्यानंतर मिळतं किंवा समाजामध्ये जगताना मिळतं तशा प्रकारचं शहाणपण आपल्याला कुठल्याही स्कूल किंवा युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलं जात नाही तर ते आपल्याला प्रत्यक्ष अनुभवल्यानंतरच कळतं. So this is the very beautiful poem which is written by Walt Whitman. So friend, if you like this poem, please like, share and comment if you have any question or query in the comment box. Thank you very much.